श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते. तर माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:16 ते सकाळी 6:07 आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:28 ते 3:12 आहे. तर त्याचप्रमाणे याचा अमृत काल जो आहे तो 9:48 ते 11:36 आहे. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग जुळून येत आहेत. तर संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व आणि महात्म्य. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा होय. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत आहे. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो असेही सांगण्यात येते. तर यात संकष्टी चतुर्थीचे व्रतपूजन कसे करावे ते पाहूया. संकष्टी चतुर्थीचे व्रत एक काम्य व्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. तर त्याचप्रमाणे गणेश पूजनात दुर्वा अवश्य अर्पण करावी. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि वृद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीची देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतींची बाप्पांची पूजा अपूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी शास्त्र मान्यता आहे. तर मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचे पूजन कशा पद्धतीने करावी व दुर्वांचे काय महत्त्व आहे, दुर्वा का वाहाव्यात याविषयीची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ. तर भेटूया अशाच एका माहितीपर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.